भाऊ, एकंदरीत काय सांगाल, महाविकास आघाडीचं काय चित्र आहे, सध्या काय परिस्थिती आहे, महापालिकेला कसं समोर जाणार आहे राष्ट्रवादी? महाविकास आघाडी म्हणून आम्ही महानगरपालिका लढणार होतो. तशा पद्धतीनं बऱ्याच दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मंडळी, काँग्रेसचे नेते मंडळी यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या. अनेक बैठका करून आमच्या नेत्यांनी एक एक सीटवर 1 to 1 सीटवर आम्ही फायनल केलं. फायनल केल्याच्या नंतर सुद्धा एकमेकांच्या त्या नोट्सवर, गठबंधनच्या नोटवर सह्या सुद्धा झाल्या. त्याच्यानंतर काय कुठे घोळ अडलं, काय कुणाचे फोन आलेत, काय शेवट काय झालं, कोणत्या पक्षाला फायदा पोहोचावा याच्यासाठी तर काही ना, मला असा अंदाज आहे की काही काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्यांनी हे ठरवलंच असेल की आपल्याला कुठे ना कुठे भाजपला फायदा पोहोचवायचाच आहे. अशा पद्धतीचं काम त्यांनी केलं आणि वेळेवर रात्रीचे 2 वाजता त्यांनी फोन आमचे उचलणं बंद केले. तेव्हा आमचे नेते आणि आम्ही स्वतः सतर्क झालो की यांच्या मनात बोलताना वेगळं आहे आणि करताना वेगळं आहे. ते हे लक्षात आल्याच्या नंतर आम्ही रात्रीचे 3 वाजतापासून आम्ही आमचे बीफॉर्म वाटणं सुरू केलं. एकंदरीत किती जागावरती आता राष्ट्रवादी लढणार आहे, काय सांगाल? आम्ही काँग्रेस पक्षाने जर फसवलं नसतं तर जवळपास आम्ही 140 ते 150 जागेवर आम्ही लढलो असतो. पण हा आमचा जो वेळ गेला, आमचं गठबंधन होईल म्हणून कधी कधी होते की उमेदवाराला आपण सांगून देतो की तू तुझी तयारी कर आणि मग वेळेवर आपण जर तिकीट देऊ शकलो नाही तर त्याची अडचण होते. ती अडचण कार्यकर्त्याची, पदाधिकाऱ्याची होऊ नये, उमेदवाराची होऊ नये, याच्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला की जेवढ्यांना आम्ही तिकीट देणार आहे, जेवढे महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी मिळणार आहेत तेवढ्याच लोकांना आम्ही ठेवलं आणि त्याच लोकांच्या विशेष जे मेरिटचे उमेदवार होते त्यांच्यावर चर्चा केली आणि ती चर्चा करून ती फायनल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे असं झालं की अनेक आमच्या उमेदवारांना आम्ही ते डिमॉरलाइज झाले आणि ते आपापल्या शांत झाले किंवा त्यांनी वेगळी वाट पाहिली. तर असं हे नाही झालं असतं, काँग्रेस पक्षाने असा शेवटच्या वेळेस धोकेबाजी केली नसती तर आम्ही एक 15 सीट त्यांच्यासोबत लढलो असतो आणि त्याच्यात यश काँग्रेसला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा चांगलं मिळालं असतं. पण ह्या जर चर्चा सुद्धा पहिल्यापासून नाही केल्या असत्या की त्यांनी म्हटलं असतं की आम्हाला अजिबात महाविकास आघाडी करायची नाही आहे, तर आम्ही इथून आमच्या नागपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवारच्या गुटाने 140 ते 150 सीटा लढवल्या असतात.